आयुष्यातील सर्वात कठीण कामांपैकी एक काम जरा जास्तच कठीण आहे आणि ते भल्या भल्यांना सुद्धा जमत नाही आणि ते म्हणजे कुठे थांबायचं आणि केव्हा थांबायचं. पण न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी हा विषय मात्र अगदी सहज आणि किरकोळीमध्ये काढलाय. त्यांनी वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी न्यूझीलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय आणि यासोबतच इथून पुढे निवडणुका लढविणार नसल्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. त्यांनी काही भ्रष्टाचार वगैरे केलाय म्हणावं तर तसंही नाही, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणावं तर तसं सुद्धा नाही. त्यांनी फक्त स्वतःला प्रश्न विचारला की माझ्याकडं देशाचं नेतृत्व करण्याची शक्ती आहे का? तर त्यांना त्याचं उत्तर मिळालं नाही आणि मग त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे अमेरिका आणि ब्राझील यांसारख्या देशातील नेते निवडणुका हरल्याचं मान्य करायला तयार नाहीयेत. उलट ते त्यांच्या समर्थकांना प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या भडकवत राहिलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती जेसिंडा यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात न्यूझीलंडच्या या पंतप्रधानांची, त्यांच्या कारकिर्दीतील त्यांचे एकूण अचिव्हमेंट्स काय आहेत तेही बघूयात आणि जाता जाता त्यांचे जे काही फेल्युअर्स आहेत त्याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, जगातील जे पॉप्युलर देश आहेत किंवा जे वर्ल्ड लीडर आहेत तसे देश बघूयात. चीन, रशिया यासोबतच अजून काही देश. चीनचे शी जिनपिंग, रशियाचे पुतीन, तुम्ही एर्दोगन घ्या, नेत्यानाहू घ्या, यांसारखे नेते कोणत्याही सिच्युएशनमध्ये सत्ता हातात ठेवण्यासाठी धडपड करताना आपल्याला दिसत आहेत. प्रसंगी ते घटना सुद्धा बदलताना दिसत आहेत आणि आपल्या जनतेला वेठीस धरत असताना जेसिंडा यांचा हा जो निर्णय आहे तो नक्कीच जगभरातल्या या नेत्यांना विचार करायला लावणार आहे. आता जेसिंडा ज्या आहेत यांच्याविषयीच्या काही फॅक्ट सांगतो. त्या वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी न्यूझीलंडच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान झाल्या होत्या आणि न्यूझीलंडच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्या वन ऑफ द मोस्ट ॲडमायर्ड पॉलिटिशियन्स ऑन द प्लॅनेट अशा सुद्धा आहेत आणि बेनझीर भुट्टो यांच्यानंतर पंतप्रधान पदावरती असताना बाळाला जन्म देणाऱ्या त्या दुसऱ्या इलेक्टेड लीडर सुद्धा आहेत. त्या रोल मॉडेल सुद्धा आहेत आणि काही जणांसाठी टार्गेट सुद्धा. हा झाला त्यांचा थोडक्यातला परिचय. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळासोबत संसदेत येणं कर्तव्याप्रती आणि देशाप्रती निष्ठा दाखवणारं होतं आणि त्यांच्या त्या कृतीचं सर्वत्र कौतुक सुद्धा झालं होतं. आता त्यांच्या कारकिर्दीतील त्यांच्या अचिव्हमेंट जे आहेत त्यांच्यावरती आपण नजर टाकूयात. आता बघा, ख्राईस्ट चर्च येथे 15 मार्च 2019ला एक टेररिस्ट अटॅक झाला होता आणि त्यासाठी त्यांनी जो काही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांचं कौतुक होत होतं आणि तो त्यांचा अगदी पीक पॉइंट सुद्धा होता. ख्राईस्ट चर्च येथे एका गनमनने 2 मॉस्क्यूजवरती हल्ला केला ज्याच्यामध्ये 51 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याचं सोशल मीडियावरती लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा करण्यात आलं होतं. आता हा अटॅक झाल्यानंतर जेसिंडा यांनी त्यांच्या संपूर्ण देशातील सेमी ऑटोमिक जे वेपन्स आहेत, असॉल्ट रायफल्स जे आहेत यांना बॅन केलं. यासोबतच संपूर्ण देशात या शस्त्रास्त्रांची बायबॅकची मोहीम सुद्धा यशस्वीपणे राबवली. आता त्यांनी ही जी मोहीम त्यांच्या देशामध्ये राबवली याचं अमेरिकेसोबत सुद्धा तुलना झालेली दिसून येते. अमेरिकेमध्ये ह्या गनमन संदर्भातल्या ज्या घटना आहेत या सातत्याने आपल्याला घडताना दिसतात, परंतु त्या ठिकाणी त्या संदर्भात कोणतीही अशी कृती झालेली दिसत नाही आणि ती कृती कायमस्वरूपी राहिलेली सुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळे सातत्याने तिथे या घटना आपल्याला घडताना दिसतात. यासोबतच त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सोबतीने मोठ्या टेक कंपन्यांना ऑनलाईन व्हायोलेंट एक्स्ट्रीमिझम प्रमोट करू नका म्हणून आवाहन सुद्धा केलं होतं. या घटनेनंतर त्यांची न्यूझीलंडमधील मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत थेट मिसळून किंवा त्यांच्याबरोबर थेट संवाद साधून त्यांना धीर दिल्याची जी एकूण कृती होती त्याच्यामुळं संपूर्ण जगाला आणि त्यातल्या त्यात न्यूझीलंडमधील या समाजाला एका पद्धतीने कॉन्फिडन्स मिळाला होता आणि ते ट्रस्ट बिल्डिंगसाठी फार महत्त्वाचं होतं. यासोबतच अजून एक महत्त्वाचा जो त्यांच्या अचिव्हमेंटचा भाग होता तो म्हणजे त्यांनी न्यूझीलंडला कोविडपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याला दिलेलं प्राधान्य. लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त 200 केसेस डिटेक्ट होऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या देशाच्या बॉर्डर त्यांच्या नागरिकांसाठी सुद्धा आणि परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा पूर्णपणे बंद केल्या. सर्वाधिक कडक लॉकडाऊनपैकी एक लॉकडाऊन न्यूझीलंडमध्ये होता आणि त्याचे चांगले रिझल्ट सुद्धा न्यूझीलंड वासियांना मिळाले. जसं की त्यांची इतर रुग्णांची फार कमी नोंद झाली, मृत्यू सुद्धा फार कमी झाले आणि न्यूझीलंड वॉज वन ऑफ द फ्यू प्लेसेस इन द वर्ल्ड विथ नो कम्युनिटी ट्रान्समिशन ऑफ द व्हायरस. म्हणजे हे कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे की कम्युनिटी ट्रान्समिशन तिथं झालं नाही. आता त्याचा त्यांना राजकीय फायदा सुद्धा झाला. 1996ला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सुरू झाल्यानंतर 2020ला प्रथमच कोण्या पक्षाला जनरल इलेक्शनमध्ये ऑन राईट मेजॉरिटी मिळालेली आपल्याला दिसून येते.
परिस्थिती आहे, म्हणजे त्यांना त्याचा फायदाच झाला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये आपल्या बाळाला घेऊन जाणाऱ्या त्या पहिल्या वर्ल्ड लीडर ठरल्या होत्या. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यामध्ये असणारा, कुणाच्या अधात-मधात नसणारा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चर्चेत नसणारा न्यूझीलंड जो आहे तो चर्चेमध्ये आलेला होता. न्यूझीलंडच्या बाहेर नाव मिळवलेल्या आणि चर्चेत असणाऱ्या, पॉप्युलर असणाऱ्या त्या पहिल्याच पंतप्रधान आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पीक पॉइंट जो आहे तो कोविड काळातच अचीव्ह केला होता. यासोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात जो लो पॉइंट आहे तो सुद्धा त्यांचा कोविड काळातीलच आहे. आता बघा, कोविड काळामध्ये जे काही आयसोलेशन फॅसिलिटीजमध्ये त्यांच्याकडून चुका झाल्या, याच्यामुळे त्यांना न्यूझीलंडच्या नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यासोबतच जे आयसोलेशनच्या जागा होत्या त्या सुद्धा कमी होत्या, की ज्याच्यामुळं हजारो न्यूझीलंड नागरिक जे आहेत ते त्यांच्या देशाच्या बाहेर अडकून पडले किंवा परदेशामध्ये अडकून पडले. कोविड व्हॅक्सिन नंतर तर त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरं जावं लागलं आणि या व्हॅक्सिनच्या विरोधामध्ये न्यूझीलंडच्या सोसायटीमध्ये 2 गट पडलेले दिसून येतात, जे न्यूझीलंडसाठी खूप नवीन होतं. आता बघा, आपल्या इथं एखाद्या गोष्टीवरून 2 गट पडणं ही खूप सामान्य बाब आहे, पण न्यूझीलंडसाठी ही बाब अजिबात सामान्य नव्हती. आता या व्हॅक्सिन विरोधात तिथल्या नागरिकांच्या गटांनी जे काही संसदेसमोर भलं मोठं आंदोलन केलं, त्याला हिंसक गालबोट सुद्धा लागलेलं होतं. 2017 मध्ये जेसिंडा या मुळात सत्तेत आलेल्याच होत्या, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी मिटवणार म्हणून, पण तसं काही झालं नाही. यासोबतच परवडणारी घरं बांधण्यासाठीचा त्यांचा जो प्रोग्राम आहे तो सुद्धा जे काही ठरवलेलं गोल होतं ते पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरला. मग परत एकदा कोविड, मग त्याच्यामुळे आलेली महागाई आणि एकूणच लोकांचं घटलेलं उत्पन्न, यामुळे न्यूझीलंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लोकांनी अक्षरशः गाड्या चोरून बंद दुकानांच्या शटरवरती त्या गाड्या धडकवून ते शटर तोडलेले आहेत आणि त्या दुकानातून वस्तू ज्या आहेत त्यांची चोरी केलेली आहे. म्हणजे काय, त्यांच्या इथं क्राईम रेट जो आहे तो फार वाढलेला होता आणि याचा अल्टिमेटली परिणाम असा झाला की जेसिंडा यांची पॉप्युलॅरिटी जी आहे ती कमी व्हायला लागली. 2022 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये जेसिंडा म्हणतात की डिक्लाइनिंग पॉप्युलॅरिटी वॉज द प्राइस हर गव्हर्नमेंट हॅड पेड फॉर कीपिंग पीपल सेफ फ्रॉम कोविड. म्हणजेच काय, लोकांना कोविड पासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली आणि ती सुद्धा राजकीय किंमत, असं त्या म्हणतायत. खरं तर कोविडमुळं जेसिंडा यांना त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करता आली नाही किंवा त्यांनी जी काही आश्वासनं दिली होती त्याच्यासाठी पुरेसा वेळ त्यांना देता आला नाही, असं सुद्धा म्हणलं जातं. आता ऑकलंडचे नागरिक एका बाजूला म्हणतायत की आर्डन वॉज रनिंग अवे बिफोर गेटिंग थ्रोन आउट, कारण की गुन्हेगारी वाढलेली आहे. यासोबतच न्यूझीलंडमधली लिव्हिंग कॉस्ट सुद्धा वाढलेली आहे, म्हणून तिथून त्यांना बाहेर काढून टाकण्याच्या ऐवजी त्याच स्वतःहून हे पद सोडतात असं म्हणलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला ऑकलंडमधील नागरिक हे सुद्धा म्हणतायत की त्या वन ऑफ द ग्रेटेस्ट प्राईम मिनिस्टर इन न्यूझीलंड हिस्ट्री, म्हणजे कौतुक सुद्धा होते आणि टीका सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. पण जेसिंडा मात्र ठामपणे सांगत आहेत की शी वॉज नॉट रिझायनिंग बिकॉज शी अँड द पार्टी वेअर अनपॉप्युलर, बट बिकॉज आय बिलीव्ह वी कॅन अँड विल अँड वी नीड अ फ्रेश सेट ऑफ शोल्डर्स फॉर दॅट चॅलेंज. म्हणजे इथून पुढे देशासमोर जे काही चॅलेंज असणार आहे त्याच्यासाठी नवीन नेतृत्व असायला पाहिजे, खंबीर नेतृत्व असायला पाहिजे, असं त्यांना वाटतं आणि त्यांना आता देण्यासारखं काही राहिलं नाही देशाप्रती, असंही त्यांना वाटतंय. जगभरातील नेते सत्तेला चिकटून राहण्याची स्पर्धा करत असताना, पुढच्या पिढीला सेट करण्यासाठी पूर्ण ताकद लावत असताना, तरुण नेत्यांची व्याख्या स्वतःच्या पद्धतीने बदलत असताना 42 वर्षीय जेसिंडा यांचा निर्णय कुठं थांबायचं या प्रश्नाच्या उत्तरासाठी सगळ्या जगातील नेत्यांसाठी दिशादर्शक आहे. द गार्डियनमध्ये या संदर्भात फार सुंदर वाक्यरचना केलेली आहे. आर्डन बिकम्स दॅट रेअरेस्ट ऑफ युनिकॉर्न्स, अ पॉलिटिशियन विथ द इमोशनल इंटेलिजन्स टू जम्प इन्स्टेड ऑफ वेटिंग टू बी पुश्ड. जेसिंडा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही अचिव्हमेंट्स केल्या असतील त्यासाठी त्यांचं कौतुकच आहे. यासोबतच त्यांच्या ज्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील त्या गोष्टी नक्कीच त्यांच्या इथं जे कोणी भावी पंतप्रधान होणार असतील, जे काही पुढचं नेतृत्व असेल ते पूर्ण करतील, अशाच आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करू शकतो. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि 42 वर्षीय जेसिंडा यांचा हा निर्णय, राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तेही नक्की मांडा. तोपर्यंत बोलभिडू मधील आमच्या सगळ्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.